तर सर्वांना मनापासून धन्यवाद की सोशल मीडियावर फक्त व्हॉट्सअप केल्यानंतर एक तर आपल्या याच्यामध्ये आपले जे काय मंगेश काळोखे यांची हत्या झाली त्यानंतर आपला जो सहकारी गेल्यानंतर आम्ही चार्ज हा लेट स्वीकारण्याचं आम्ही ठरवलेलं होतं आणि अत्यंत साध्याप्रमाणे हा चार्ज आम्ही स्वीकारत आहे. खरं तर मी सर्वांना धन्यवाद देतो. गेले 4 वर्ष प्रशासकीय राज होतं, त्यानंतर नगरसेवक नगराध्यक्ष आताची इलेक्शन झालेली आहे, त्यामध्ये आता खोपोलीकरांना आम्ही सर्व नगरसेवकांच्या मार्फत मी आवाहन करतो की खोपोलीच्या विकासामध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आता जे काय आपलं नाट्यगृहाचं काम आहे, शिवसृष्टी आहे, हॉस्पिटल आहे, असे जे जे इसेन्शियल विषय आहेत, महत्त्वाचे विषय आहेत, ते आम्ही ह्या पहिल्या कॉन्सिलमध्ये किंवा पहिल्या मीटिंग HOD घेऊन त्यामध्ये सर्व प्रामुख्याने या 1 महिन्यात 2 महिन्यात कसे फास्ट सोडवता येतील आणि लोकांचे मूलभूत गरजा आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त आम्ही प्रामुख्याने फोकस करणार आहोत. विजन आम्ही प्रत्येक टप्प्याटप्प्याने ठेवलेलं आहे की पहिल्यांदा सर्वात आम्ही सर्व नगरसेवक, आता मला सर्व नगरसेवकांशी चर्चा करायची की त्यांना त्यांच्या वॉर्डात काय कंप्लेंट येतात, HOD असतील, जे आपले कर्मचारी असतील, मुख्याधिकाऱ्यांनी, तर आम्ही आता 2-3 दिवसांमध्ये दोघांनी बसून बराचसा आढावा घेतलेला आहे. ज्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्या सुद्धा दिलेल्या आहेत. बऱ्याच अडचणी आहेत 4 वर्षामध्ये आलेल्या आहेत. नागरिकांच्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत. शहरीकरण वाढत चाललेलं आहे. टप्प्याटप्प्याने घेईल मी, त्यासाठी खास बोलणार आहे. आमच्या वचननाम्यामध्ये जे काय सुद्धा मुद्दे मांडलेले होते त्या प्रामुख्याने घेण्यात येणार आहेत आणि परंतु आता जी काही कामं चालू आहेत त्याला प्रोग्रेस देऊन या 1 ते 2 महिन्यामध्ये कसं पूर्णत्वास आणून त्याचं उद्घाटन करता येईल. आणि माझा आता पहिला सर्वात मानस असणार आहे की नाट्यगृह हे आम्हाला शिवजयंतीच्या आतमध्ये खोपोलीकरांना पुन्हा एकदा प्रदान करायचे की, कारण की जेणेकरून तिथं चांगले कार्यक्रम होतील. त्यानंतर शिवसृष्टी असेल, हॉस्पिटलच्या बाबतीत CO साहेबांनी चांगली भूमिका मांडलेली आहे. त्या भूमिकेतून सुद्धा आम्ही विचार करून बराचसा प्रस्ताव साहेबांनी पाठवलेला आहे. तो सुद्धा आम्ही उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय असताना काहींच्या हे असू शकतं किंवा बाकी उपजिल्हा रुग्णालयाच्या अवस्था बिकट आहेत, पण त्याच्यापेक्षा आपण चांगली अवस्था इथं CSR फंड आणि त्या माध्यमातून करण्याची आम्ही प्रामुख्याने भूमिका ठेवणार. साहेब, सर्वात महत्त्वाचं खोपोलीच्या आरोग्याच्या दृष्टीने दवाखाना हा खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था मिळणं ही खूप गरजेची आहे. त्याच्यावर मेन फोकस आमचा राहणार आहे. त्यानंतर आपल्या खोपोलीकरांना जो काही मुंबई पुणे हायवे गेलेला आहे, ट्रॅफिकची समस्या जाणवत आहे, त्याच्यावर लक्ष दिलं जाणार आहे. आणि युवकांमध्ये खेळाचे गार्डन किंवा खेळाचे कुठलेच मैदान व्यवस्थित प्रकारचे नाहीये, जो इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, तो सुद्धा आम्ही अवेलेबल करून द्यायचं मानस फोकस राहणार आहे. आणि बाकी भरपूर प्रश्न आहेत, पण त्याच्यावर एक एक आम्ही समोर मांडणार आहोत. साहेब, सध्या असेल की आम्ही चार्ज घ्यायच्या आधीच आम्ही दोघांनी मिटिंग घेऊन पहिल्यांदा रस्ते, माझ्या कदाचित फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियामध्ये, की आम्ही रस्ते जे काय खोदलेले आहेत त्याचं डांबरीकरण सुरू केलेलं आहे. आणि आता कसं आहे की थोडासा जर चांगल्या गोष्टी पाहिजे असतील तर थोडासा त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी जो आता भुयारी गटारसाठी जे काही खोदाई झालेली आहे, जिथे इथं झालेली आहे तिथं प्रायोरिटी बेसिसवर काम झाले आम्ही त्यांना सांगणार आहोत की 15 दिवसाच्या आत तो रस्ता सुद्धा डांबरीकरण झालेला पाहिजे. की मी पहिल्यांदाच मला आधी पहिल्यांदा घेऊ द्या जागेची व्यवस्था काय आहे, कारण की पहिल्याची कौन्सिलचा जो हॉल होता त्यात पत्रकारांना व्यवस्था होती. आता असेल की नसेल ती मला बघावी लागेल. जर करू शकत नसेल तर तुम्हाला एक प्रेस नोट दिली जाईल व्यवस्थितपणे, आणि पाहिजे असेल तर मी तुम्हाला अर्धा तास दिला जाईल की बाबा कौन्सिल झाल्यानंतर की काय मुद्दे झाले काय नाही. पण मी तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचं आश्वासन देऊ शकत नाही.